तील पीक विम्यासंदर्भात सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। अखेर मुख्यमंत्रीच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा पाहायला गेलं तर आज असणार आहे शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजल्यापासून सुरू होणार असल्याचं आत्ताच कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यासाठी एक दिलासादायक बातमी या ठिकाणी समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळाले। पहिला टप्पा विम्याचा वाटप या ठिकाणी आता पूर्ण झालेला असून शेतकरी आतुरतेने दुसऱ्या टप्प्याची वाट बघत होते। पीक विम्याचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार, कधी होणार? देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्पष्टपणे आता सांगितले होते की पीक विम्याचे सर्व पैसे कंपन्यांना दिलेले आहेत। त्यामुळे पैसे शेतकऱ्यांना 3 टप्प्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वाटले जातील असे देखील शिवराजसिंह चौहान कृषी मंत्री देशाचे आहेत त्यांनी पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिली होती। तशा प्रकारे पहिला टप्पा पीक विम्याचा वाटप आतापर्यंत पूर्ण झालेला आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न पडला होता की पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा आम्हाला तर मिळाला नाही, तर या ठिकाणी दुसरा टप्पा या ठिकाणी कधी सुरू होतोय या ठिकाणी शेतकऱ्याच्या देखील आतुरता लागली होती। तर लक्षात ठेवा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता त्या ठिकाणी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा पाहायला गेलं तर आज शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यानंतर शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होणार आहे। शेतकऱ्यांना पण हा प्रश्न पडला होता की पीक विमा लवकर एक बँकेत का येत नाही, कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले की पाहायला गेलं तर पाठिंबाच्या ह्याच्यामध्ये 22 ऑगस्ट असेल, नंतर 23 ऑगस्ट असेल, 20 ऑगस्टला अतिवृष्टी झाली होती, ढगफुटी सदृश पाऊस देखील झाला होता। त्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले होते। त्यामुळे कृषी विभागामध्ये सर्व अधिकारी त्या ठिकाणी कर्मचारी आहेत त्या ठिकाणी कामाला लागले होते। त्यामुळे त्या ठिकाणी तात्काळ पैसे जमा होत नाहीत असे देखील सांगितले जात आहे। परंतु सर्व नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे पंचनामे या ठिकाणी कालच पाहायला गेले तर शनिवारीच पूर्णपणे झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी पाहायला गेलं तर 15 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला या ठिकाणी दिल्याचं आता आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पीक विम्याची वाट पाहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी ही दिलासादायक बातमी आता म्हणावी लागेल। पाहायला गेलं तर आज शुक्रवारी दुपारी बघा आता या ठिकाणी सांगितले की दुसरा टप्पा या ठिकाणी पाहायला गेलं तर पाठिंबाचा बुधवार असेल, मंगळवार असेल, या दुपारी 2 वाजल्यापासून शेतकऱ्याच्या खात्यावरती येईल। त्यानंतर बरोबर पाहायला गेलं तर मंगळवारी दुपारी 2 वाजल्यापासून पीक विम्याचा तिसरा टप्पा लगेच सुरू होणार आहे असे देखील सांगण्यात आले। बघा टप्प्याटप्प्याने तुम्हाला दुसरा टप्पा शेतकऱ्याच्या खात्यावरती या ठिकाणी पाहायला गेलं तर सोमवारी तुम्हाला दुसरा टप्पा 2 वाजता सुरू होईल असे देखील सांगण्यात आलं होतं। तिसरा टप्पा मंगळवारी लगेच सुरू होणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे। आता पाहायला गेलं तर 15 जिल्ह्यासाठी समोर या ठिकाणी आलेलं आहे। आता शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये जो पीक विमा तुम्हाला वाटप झाला तर ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांनी कृषी मंत्र्यांनी महत्त्वाचे अपडेट देखील खास करून तुमच्यासाठी देण्यात आलेले आहे। तुम्ही शेतकरी मित्रांनो आता घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही। हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणीही सुद्धा या ठिकाणी वंचित राहणार नाही असे देखील आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले। आता बघा सगळ्यात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आले। तुम्ही चुकीच्या मार्गाने पीक विमा त्या ठिकाणी 2022, 2023, 2024ला जर तुम्ही चुकीच्या मार्गाने पीक विमा नोंदवला गेला असेल किंवा नसेल, म्हणजे तुम्ही चुकीच्या पद्धतीने नोंदवला असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। तर चुकीच्या पद्धतीने 2023, 2024 या ठिकाणी नोंदवला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम पीक विमा येण्यासाठी मिळणार नाही। सरसकट तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे। DBTची प्रोसेस थोडी स्लो आहे, तसेच बँकाचा पण काही तांत्रिक प्रॉब्लेम आहे। त्यामुळेच हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजून पण त्या ठिकाणी काहीसा जमा झाल्याचं नसल्याचं आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वाचे अपडेट या पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता या ठिकाणी समोर आले। तसेच यामध्ये अजून एक कारण सांगितले ते म्हणजे तुम्हाला आठवतं आहे का बघा 19 ऑगस्टला आणि 20 ऑगस्टला त्या ठिकाणी शेती पिकाचं भरपूर सारं नुकसान झालं होतं। त्यामध्ये नांदेड असेल, बुलढाणा असेल, बीड असेल या जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाचं खूप सारं मोठं नुकसान झालं होतं। कापूस पिकाचं देखील, नंतर बाजरी असेल, नंतर जे खरीप हंगामची पिकं आहेत त्यामध्ये 50% शेतकऱ्याचं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। याचे पंचनामे करण्याचे आदेश आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले होते आणि तात्काळ सरसकट सर्व काही पंचनामे नुकसान झाले ते 100% नुकसान भरपाई तुम्हाला त्या ठिकाणी करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले होते।
त्यामुळे सर्व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी घाई गडबडीत होते आणि त्यामुळेच पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी 20 ऑगस्टला 19 ऑगस्टला त्या ठिकाणी येणार होता, परंतु त्या ठिकाणी ही पंचनामे करण्याच्या घाई गडबडीत त्या ठिकाणी अधिकारी असल्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पीक विमा दिला नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। मुख्यमंत्र्यांचे आदेश त्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। आधीच शेतकऱ्याच्या खात्याचं 20 ऑगस्टला 19 ऑगस्टला खूप सारं शेती पिकाचं नुकसान झालं आहे, त्यामुळे त्यातसुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे। तसेच हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तात्काळ त्या ठिकाणी जमा झाला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी रेकॉर्डला देखील नोंदवण्यात आले। आणि पाहायला गेलं तर 2022मध्ये जो पीक विमा नोंदवला होता, नंतर 2023मध्ये रखडलेला होता, 2024मध्ये पण लवकर आलेला नव्हता, त्यामुळे पीक विमा रखडलेला होता। असं 3-4 वर्षाचा पीक विमा आहे, तो केंद्र सरकारकडून पैसे आता मंजूर करण्यात आले। तात्काळ बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता त्यांनी देण्यात आले आहेत। त्यामुळे लक्षात ठेवा, पाहायला गेलं तर आज शुक्रवार आणि 29 ऑगस्ट दुपारी 2 वाजल्यापासून या 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा खरोखर त्या ठिकाणी जमा होतोय। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणताही तुम्हाला वेळ लागणार नाही, लवकरच तुमचा पीक विमा डायरेक्ट थेट तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि मुख्यमंत्र्यांचा आदेशमध्ये आता फायनल निर्णय असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये। कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा त्या ठिकाणी जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। तसेच तुम्हाला हा पीक विमा तुमच्या बँकेमध्ये सरकारने सोडून पण अजून जमा झालेला नसेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत पीक विमा जमा झालेला आहे हे सुद्धा तुम्हाला महत्त्वाची माहिती या ठिकाणी आता कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण त्या ठिकाणी मिळालेला नाही, तसेच कोणकोणत्या शेतकऱ्याला पीक विमा आत्तापर्यंत त्या ठिकाणी काय कारणाने मिळालं नाही हे कारणसुद्धा तुम्हाला सांगणार आहे। कारण शेतकऱ्यांना आज पाहिलं गेलं तर शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी तुम्हाला दुपारी 2 वाजल्यापासून हा पीक विमा वाटप होणार आहे, अशी मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। शेतकरी पीक विमा आज येईल उद्या येईल अशी चातक पक्षाप्रमाणे पावसाची जसा चातक पक्षी वाट बघतो तसे शेतकरी पीक विम्याची वाट पाहत असतात आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळायचा आपल्याला सर्वात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा कमी मिळाला असेल तर जास्त मिळवण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करावं लागेल, कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होईल आणि बाकी राहिलेलं तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विमा वाटपाला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मुख्यमंत्र्यांनी खडसावून सर्व अधिकाऱ्यांना कृषी विभागाला सांगितले की शेतकरी त्या ठिकाणी तिकडे वाट बघत असतात आणि पीक विमा लवकर तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करा असा आदेश देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्यात आले आहेत आणि सर्व कृषी विभाग या ठिकाणी कामाला लागल्याचं आता पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत की पीक विमा जमा तर झाला आहे, पण पहिल्या टप्प्यामध्ये जमा झाला तो कोणत्या बँकेमध्ये जमा झाला आहे का आपण पहिल्यांदा या ठिकाणी पाहून घ्या। आणि तुम्हाला पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये जमा झाला नसेल तर मिळालं नसेल तर काय कारणाने पीक विमा रखडलेला आहे, तुमच्या बँकेपर्यंत पोचलेला नाही हे ते तुम्हाला त्या ठिकाणी लगेच पाहणार आहोत। कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्याचे आदेश कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलेले आहेत हे देखील तुम्हाला लगेच समजणार आहे। कारण त्या ठिकाणी मागच्या पहिल्या टप्प्यामध्ये 12 ते 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पोचलेला आणि काही जणांना 10,000 पीक विमा मिळाला, काही जणांना 15,000 पीक विमा मिळाला आणि काही जणांना 3 वर्षाचं जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 20,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळाला आणि काही जणांना 25,000मध्ये जी बागायती पिकं आहेत त्या बागायती पिकांना 25,000पर्यंत पीक विमा मिळालेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याचा पहिला टप्पा जो आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये जमा होऊ लागला आहे या ठिकाणी समजतं आहे। म्हणजेच या ठिकाणी काही बँकेचा IFSC कोड स्वतःचा नसल्यामुळं त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा अनेकांना जमा न झाल्याचं या ठिकाणी पाहायला देखील मिळते। त्या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वाचे अपडेट तुम्हाला समोर आले, त्यामुळे तुमची बँक कोणती आहे हे सुद्धा या ठिकाणी पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विमा वाटपाला या ठिकाणी पाहायला गेलं तर शुक्रवारी दुपारी 2 वाजल्यापासून सुरुवात होणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आले आहे। आता बघा आपण पहिल्या टप्प्यामध्ये पाहूया की कोणत्या बँकेमध्ये पीक विमा या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये जमा होत आहे, त्यानंतर 15 जिल्ह्याची लिस्ट देखील आपण लगेच सांगूया। आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये मिळू लागला आहे लगेच आपण पाहून घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा न जमा झाल्याचं कारण देखील कोणतं कारण आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कृषी विभागाच्या माध्यमातून काय तुम्हाला करायला सांगितले, ज्या ज्या शेतकऱ्यांना अजून पण पीक विमा मिळाला नाही तर त्यांना कोणतेही कृषी विभागाने आदेश देण्यात आलेत, कोणतं काम करायला सांगितले ते देखील तुम्ही लक्ष देऊन बघा। तुम्ही हे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा।
इथून पुढे बघायचं आहे. आता बघा या ठिकाणी काय सांगण्यात आलं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी पहिली बँक सांगण्यात आली ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बँक आहे ती म्हणजे HDFC बँक, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया. तर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर या बँकेमध्ये देखील लवकरच पैसे जमा होणार आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 12पैकी 12 बँका सांगण्यात आल्या आहेत. या 12 बँकांना 13 जिल्ह्याची यादी या ठिकाणी देण्यात आली आहे. कारण 12 बँकांना 15 जिल्ह्याची यादी दिल्याशिवाय या 15 जिल्ह्यामध्ये पैसे येत नसतात हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे या 15 जिल्ह्याची यादी या 12 बँकांना देण्यात आली आहे आणि या 12 बँकेची लिस्टमध्ये तुमची बँक आहे का तुम्ही काळजीपूर्वक व्हायचं आहे. पहिली बँक सांगण्यात आली HDFC. HDFC बँक देखील शेतकऱ्याची बँक म्हणून ओळखलं जातं. अनेक दिवसापासून कमी व्याजामध्ये ही बँक शेतकऱ्यांना कर्ज देत असते. त्यामुळे या बँकेत देखील लवकरच पैसे जमा होणार आहेत. त्यानंतरची दुसरी बँक सांगण्यात आली ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील लवकर पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर कोटक महिंद्रा बँक. कोटक महिंद्रामध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल तर तुम्हाला देखील लवकरच पैसे तुम्हाला या ठिकाणी जमा होणार आहेत. त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल PM किसान योजना असेल, नमोचा हप्ता असेल, मागील कोणते हप्ते घेतले असतील तर त्यांना DBTची प्रोसेस सुरू आहे असं देखील आपण समजू शकतो. या बँकेतसुद्धा तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. त्यानंतर तुम्हाला 15 जिल्हे सांगणार कोणत्या जिल्ह्यामध्ये आज दुपारी 2 वाजल्यानंतर पैसे जमा होणार आहेत याची माहिती देखील लगेच सांगणार आहे. म्हणजे दुसरी बँक सांगण्यात आली ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँक ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे. यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी खूप सारे आजपर्यंत खाते उघडून ठेवलेले आहे. त्या ठिकाणी पैसे आज जमा होणार आहेत. या बँकेमध्ये पीक विम्याचे सोडण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री साहेबांकडून देण्यात आले आहेत. आता बघा पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे महत्त्वाची बँक इंडियन बँक. इंडियन बँकेमध्ये सुद्धा खेड्यापाड्यामध्ये या ठिकाणी खूप साऱ्या शाखा आहेत. तुम्हाला सुद्धा पीक विम्याचे पैसे जमा करण्याचे आदेश डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांकडून आलेले आहेत. त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आले ते म्हणजे यामध्ये बघा कारण पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा जमा झाला आहे तो या बँकेमध्ये जमा झाला आहे. त्यानंतरची आता पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे कॅनरा बँक. कॅनरा बँकेमध्ये ज्या शेतकऱ्याचं खातं खोललं आहे तर पीक विम्याचा त्या ठिकाणी दुसरा टप्पा सुरू करण्यात आल्याचं मुख्यमंत्री साहेबांकडून सांगण्यात आले. आज पाहायला गेलं तर शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट दुपारी 2 वाजल्यापासून हा पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये देणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले. त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे अतिशय महत्त्वाची बँक आहे ती म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक. या बँकेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत. आता बघा 15 जिल्ह्याची यादी आली आहे. आता 15 जिल्हे कोणकोणते आहेत हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका कारण आता फायनल यादी या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यामुळे 15 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी असतील त्यांना पीक विमा डायरेक्ट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2022 ते 2025पर्यंत जे काही महिन्यापर्यंत नुकसान झाले ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या ऑगस्ट महिन्यामध्ये नुकसान झालं असेल तर त्याचे पंचनामे देखील करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. तुमची शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर 100% तुमचं नुकसान भरपाई या ठिकाणी देण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी आता कबूल केले. आता बघा पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे अतिशय महत्त्वाची बँक आहे. त्या बँकेत अनेक शेतकऱ्यांनी खातं खोललं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ती बँक म्हणजे ॲक्सिस बँक. तुमचं खातं जर या बँकेमध्ये असेल तुम्हालासुद्धा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँक आहेत ते म्हणजे बघा या ठिकाणी बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललं आहे बँक ऑफ इंडियामध्ये देखील लवकर पैसे येणार अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. आता महत्त्वाची त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे महाराष्ट्र बँक. महाराष्ट्र बँकेमध्ये सुद्धा खूप शेतकऱ्यांनी खातं खोललं आहे. या बँकेमध्ये लवकरच पीक विमा जमा होणार आहे. कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे यासाठी हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा. 15 जिल्ह्याची यादीसुद्धा लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये. त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे या बँकेत खातं खोललं असेल तर तुम्हाला हा लाभ लवकरच मिळणार आहे अशी माहिती देखील सरकारकडून आता सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ते म्हणजे पोस्ट ऑफिस बँक. या बँकेत ज्या शेतकऱ्यांनी खातं खोलले तुम्हालासुद्धा हा लाभ मिळणार आहे. आता पुढची बँक सांगतो त्यानंतर 15 जिल्हे सांगतो. आता बघा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिला जाणार आहे. आता बघा त्या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही शेतकरी असाल तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला आहे. उरलेल्या सर्व शेतकऱ्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा सांगण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट सांगतो. त्यानंतर तुम्हाला लगेच तुम्हाला कोणकोणत्या बँकामध्ये सगळ्यात अगोदर जमा होणार आहे बँका देखील सांगितल्यात. आता लगेच आपण जिल्हे पाहून घ्या. त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर, परभणी, जालना, चंद्रपूर. या ठिकाणी यवतमाळ असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल. या ठिकाणी जे जिल्ह्यांची लिस्ट आहे या 15 जिल्ह्याची लिस्ट मी लगेच वाचून दाखवत आहे. त्यानंतर सांगली असेल. सांगलीमधील काही शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला आहे तर काही शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आला आहे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी,
नांदेड अशा सर्व जिल्ह्यामध्ये आता पीक विमा दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला मिळालं देखील असेल, दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील पीक विमा मिळणार आहे. अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आला नसेल तर तुमच्या या ठिकाणी पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक विमा जमा होणार आहे. तर पाहायला गेलं तर या कृषी विभागाला एकदा तुम्ही पत्र देखील द्या. ज्या शेतकऱ्यांना म्हणजे पीक विमा अजूनपर्यंत जमा झालेला नाही, तुम्ही जे शेजारी आपलं कृषी विभागाचं ऑफिस असतं तिथं जाऊन तुम्ही लगेच विचारपूस करा. आम्ही पीक विमा भरून पण केंद्र सरकारने आमचा पीक विमा मंजूर केलेला नाही, पण आम्हाला पीक विमा का मिळाला नाही त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. नक्कीच तुम्हाला पीक विमा तुमच्या हक्काच्या तुमच्या खात्यावरती येण्यास त्या ठिकाणी सुरुवात होईल. अशाच प्रकारे आपले व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.